सर्वांनी हात जोडा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि. शूरामेरय मज्जप्रमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. सपपापस्य करणं कुशलस्य उपसम्पदा सचेत परियोगपणं एतं भूतान शासनं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. आज या ठिकाणी सप्तसिंग दलाच्या वतीनं बडनेरा शाखेच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी मानवंदना देण्याचा कार्यक्रम केला आहे. त्याबद्दल मी शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आजच्या या उपक्रमाबद्दल मी एवढं सांगेन की बाबासाहेब आंबेडकर 1930 साली गोलमेज परीक्षेकरता लंडनला जात होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यावेळेचे पोलीस कमिशनर हे त्यांच्यासोबत होते. इतर जे काही नेते मंडळी होती ते एकटे आले होते. परंतु बाबासाहेबांना सोडण्याकरता पूर्ण आपला समाज आणि त्यांच्यासोबत समतासिंग दल त्या ठिकाणी उपस्थित होते. जवळजवळ 2000 सैनिक उपस्थित होते. आणि हे बघून ते पोलीस कमिशनर म्हणाले की तुमच्या मागे एवढी मोठी फौज आहे. बाबासाहेब म्हणाले हो, हे सर्व तरुण आहेत आणि त्याला म्हणतात उत्साह अशा प्रकारे काम करतात आमचे सैनिक, आमच्या समाजाला सुरक्षितता देण्याच्या दृष्टिकोनातून काम करतात, म्हणून तुम्ही यांना पोलिसात भरती करून द्या. अशा प्रकारे बाबासाहेबांनी त्यांची चर्चा झाली आणि तेव्हापासून हैल समतासिंग दल आहे. जवळजवळ 1927 पासून आता पुढच्या वर्षी 100 वर्ष होतील. तर आपल्याला 1,00,000 सैनिकांची निर्मिती करायची आहे. 1,00,000 सैनिक आपण या ठिकाणी नागपूरच्या दीक्षाभूमी म्हणा किंवा चैतीवर म्हणा 1,00,000 सैनिकांच्या त्या ठिकाणी प्रवेश आपण करणार आहोत. त्या दृष्टीनं आपण सर्व वाटचाल करावी हीच भारतीय बौद्ध महासभेचा महाराष्ट्र अध्यक्षांचा प्रथम जय भीम. विश्व कल्याणाचा मध्यमार्ग सांगणारे करुणासागर विश्वभूता भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार करून पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धर्मिक राजे सम्राट अशोक या महापुरुषांना त्रिवार वंदन. ज्या संस्थेच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे ती धम्मबौद्धांची मातृसंस्था शिखर संघटना भारतीय बौद्ध महासभा. या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
त्यांच्या चाललेल्या धर्मकार्य स्त्रीवर वंदन करते. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर यांनाही सविनय करून या संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही चाललेल्या राजकीय कार्यास स्त्रीवर वंदन करते. आज आपण अमरावती पडनेरा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि सैनिक आणि सर्वच उपस्थित जिल्हा शाखेचे पदाधिकारी असतील या सर्वांना सविनय जय भीम करते. आणि प्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करते, कारण आमच्यासाठी तुम्ही 3:30 ते 4 वाजल्यापासून जागलेला आहात आणि आम्हाला घ्यायला तुम्ही स्टेशनवर आलेला आहात. आणि म्हणून आपल्या सर्व, कारण बाबासाहेबांचा कार्यकर्ता कसा असावा तर जागरूक असावा. तो कसा तर आमच्या चोरपगार गुरुजींसाठी. कारण आमचे चोरपगार गुरुजी, मी प्रत्येकाला उदाहरण देताना चोरपगार गुरुजींचं उदाहरण देत असते. कारण महाराष्ट्राचे संघटक कसे असावे तर असे जागरूक असले पाहिजे चोरपगार गुरुजींसारखे. कारण चोरपगार गुरुजी एवढे म्हणजे आजारी असतील, काही असतील, परंतु ते सर्व जिल्ह्याचं काम व्यवस्थितपणे पार पाडून सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडून घेत असतात. आणि म्हणून संस्थेचा पदाधिकारी हा नेहमी जागृत असला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करून जागरूक होते आणि म्हणून आपण आज इथे आहोत. कारण बाबासाहेब आंबेडकर जागरूक नसते तर आपण आज कुठं असतो आपल्याला माहितीच आहे. आणि म्हणून प्रत्येक पदाधिकारी हा जागरूक पाहिजे आणि आपण सर्व जागरूक आहात. म्हणून आज आपण इथे मानवंदना देण्यासाठी सुद्धा आलेला आहात. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे BSI मिशन 25 याच्यासाठी आम्ही बोराडे गुरुजी, मी चोरपगार गुरुजी, आपण सर्व पदाधिकारी अमरावतीला येणारच आहात. तर त्यानिमित्तानं आम्ही इथे आलेलो आहोत BSI 25 साठी. आपलं मागच्या 2025ला आर्य अष्टांगिक 8 गोल्डन मार्ग होते. कारण हे 8 गोल्डन मार्ग आणि हे आता BSI 25 हे मिशन आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून प्रत्येक तालुका स्तरावर गाव पातळीपर्यंत आपल्याला ते राबवायचं आहे आणि राबवलंच पाहिजे ते. कारण लिच्छवीचे जे 7 नियम आहेत त्या 7 नियमांचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे. कारण महिला, त्याच्यामध्ये सांगायला महिला जागरूक आहे तर देश जागरूक आहे. म्हणजे अशा प्रकारे जे लिच्छवीचे 7 नियम, 8 गोल्डन मार्ग आणि आताचं आपलं BSI 25 हे मिशन आपल्याला सर्वांना राबवायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना वाटचाल करायचे आणि आपण सर्वजण वाटचाल करतात अशा अपेक्षा व्यक्त करते. नेते सांगते नमो बुद्धाय, जय गुरु, जय संविधान. वंदन करतोय. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय BD बोराडे साहेब अतिशय व्यापकतामध्ये आपल्या जिल्ह्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आले. त्याचबरोबर स्वातीताई शिंदे महाराष्ट्र राज्य महिला शाखेच्या अध्यक्षा हेही आल्यात. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. मी अमरावती भागात, अमरावती जिल्ह्यात आपल्या सर्वांच्या वतीनं या दोन्ही राज्याच्या प्रमुखांचं हार्दिक स्वागत करतो. मी एवढंच सांगेन, BSI मिशन 25 हा भारतीय बौद्ध महासभेचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. BSI मिशन 25 प्रमाणे जर आपण काम केलं तर भारतीय बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करणार आहे. त्यासाठीच बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा संस्थापित केलेली होती. BSI मिशनद्वारा भारतीय बौद्ध महासभा गावागावात गेली पाहिजे. समता सैनिक दल गावागावात गेलं पाहिजे. घर तिथे सैनिक निर्माण झाला पाहिजे आणि समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षात 1 लाख सैनिक उभं करण्याचं टार्गेट डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी दिलेलं आहे. एका आंबेडकरांनी आपला कित्येक कुळाचा उद्धार केलेला आहे. परत आंबेडकरच या देशात मोठ्या प्रमाणात काम करतात आहेत आणि या ठिकाणची मनोव्यवस्था त्यांना रोखण्याचा वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न चालवलेला असतो. आपण आंबेडकरवादी म्हणून आपण खंबीरपणे आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या देशात आंबेडकरांचेच विचार सर्वांना घेऊन जाऊ शकतात
हे सांगण्यासाठी आपण सतत पुढे राहा ही विनंती करतो. PSI मिशन 25 जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्याचं काम आपण सर्व मिळून करूया असं आश्वासन आपण आजच्या दोन्ही राज्याध्यक्षांना देऊया. हीच खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत ठरेल असं मला वाटते. केवळ स्वागत करून आपण या ठिकाणी येऊन उपयोग नाही तर काम झालं पाहिजे, त्यासाठी तत्परता दाखवा, तयार राहा ही कळकळीची विनंती करतो. उपासिका प्रशिक्षण शिबिर संपन्न झालेलं 10 दिवसात. आताच आमच्या उदयताईंना रेल्वे स्टेशनवर जायचं आहे, त्यांची गाडी आहे, त्याच्यामुळे सेंडे सर एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून सकाळी 4 वाजता आपल्या सोबत असल्यावर कर्तव्याचं भावना म्हणून ते आत्ताच निघून गेले परवानगी घेऊन. ते त्यांना उदयताईंना सन्मानपूर्वक स्टेशनवर पोहोचवून देणार आहेत. सांगण्याचं तात्पर्य की इतके जागरूक कार्यकर्ते ते आपल्याजवळ आहेत, सजग आहेत. दुसरं एक उदाहरण देईन. एवढं गेल्या महिन्याभरापासून हा प्रचार प्रसार सुरू आहे. सांगितलं गेलं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याने हजर राहायलाच पाहिजे. एक घटना अशी घडली, काल समारोपाचा प्रसंग होता शिबिराचा, आणि समता सैनिक दलाच्या ज्या प्रमुख आहेत आमच्या भंडारा शहराच्या, रहाटेताई वंदनाताई रहाटे यांच्या कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली. त्या तात्काळ इथून निघून गेल्या आणि पुन्हा आजच्या कार्यक्रमाला त्या इथे हजर झाल्या. आपल्या मानवंदनेसाठी म्हणा किंवा एकंदरीतच कार्यक्रमासाठी त्या आज उपस्थित आहेत. एकंदरीतच समयसूचकता काय असते, कार्यकर्ता कसा असतो हे उत्तम उदाहरण या ठिकाणी रहाटेताईंचं आहे, शेंडे सरांचं आहे. निश्चितपणे प्रत्येकच आमचा कार्यकर्ता सजग आहे. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. या ठिकाणी आपला कार्यकर्ता ताबडतोब आपल्याला पुढे जायचं आहे. पुन्हा एकदा राज्याच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचं, तीनही पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तथागत भगवान गौतम बुद्धाचे, आंबेडकरांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यानंतर बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं
विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या कार्याला पंचप्रणाम करून राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या वायुगतीने चाललेल्या कार्याला क्रांतिकारी जय हिंद करतो. भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्व पश्चिम महानगर तसेच समता संयुक्त महिला व पुरुष शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने PSI मिशन 25च्या कार्यशाळेसाठी आज आपल्याला लाभलेले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय UG बोराळे साहेब, महाराष्ट्र राज्याच्या महिला शाखेच्या अध्यक्षा आदरणीय स्वातीताई शिंदे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे संघटक तथा अमरावती जिल्हा प्रभारी आदरणीय विजयकुमार चोरपगार साहेब, धम्मपीठावर उपस्थित अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, अमरावती जिल्हा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मुकेश सरदार सर, अमरावती जिल्हा पूर्वच्या महिला विभागाच्या अध्यक्षा आदरणीय मायाताई दांडे, अमरावती जिल्हा पश्चिमच्या महिला विभागाच्या अध्यक्षा बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणारी देशातील एकमात्र शिखर संस्था असून देशभर धर्मकार्य गतिमान करण्याचं कार्य ही आपली भारतीय बौद्ध महासभा करते. तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी, समतावादी व प्रज्ञादीप्ती विचारांनी प्रेरित ही संघटना देशभर संघटन वाढवणे, विचारांची स्पष्ट दिशा निर्माण करणे यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ऍडव्होकेट भीमराव आंबेडकर साहेब यांच्या मान्यतेने भारतीय बौद्ध महासभेचे कार्य लोकाभिमुख करण्यासाठी संस्थेने PSI मिशन 25 अंतर्गत 25 सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे. जिल्ह्यात PSI मिशन 25 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची अमरावती जिल्हा पश्चिम आणि अमरावती जिल्हा पूर्वची एकत्रित कार्यशाळा आज या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. आता ते भाषण ऐकण्यासाठी उशिरापर्यंत आपली तशी 11 ते 5 कार्यशाळा आहे आणि आपण ते 11 ते 5च्या दरम्यान आटोपीत घेतो. शाखा त्या माध्यमातून सामने शिबिराची निर्मिती, त्या माध्यमातून समता सैनिक दलाची उभारणी करायची आहे. गोष्ट ध्यानात घ्या आणि त्यासाठी पूर्ण वेळ थांबा ही विनंती करतो. आपण ज्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत ती पत्रकार विलासराव आठवले साहेब जे आहे स्वाक्षरी करा, नाहीतर अनुपस्थित म्हणून दिसा आणि उपस्थित असूनही अनुपस्थित काय करायचं. मग आपला पण संकल्प तसा असला पाहिजे की बाबा तो जिल्हा पुढे येणार, आम्ही त्या जिल्ह्याच्या पुढे कसं जाऊ, हे सर्वांचं टार्गेट असलं पाहिजे. उपासिका शिबिर देते म्हणजे अशा प्रकारे आपण बौद्ध धर्माचे संस्कार सर्वांच्यावर राबवणं आणि ते करणं महिलांनी ते आचरणात आणणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सर्वांनी बाल संस्कार शिबिर, श्रावण शिबिर, योग युक्ती शिबिर आणि बाल सैनिक शिबिर, उपासिका शिबिर इत्यादी राबवणं गरजेचं आहे. तर आपली जिल्हा आणि आपल्या शाखा 1 नंबरवर येण्यास उशीर लागणार नाही. म्हणजे अशा प्रकारे सर्वांनी ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आपण काय करायचं आहे तर संकल्प करायचे. कुणी झोपू नका, जेवण जास्त जागृत पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर सध्या जागृत होते का नाही, तथागत भगवान बुद्ध जागृत होते का नाही. मग आपल्याला सुद्धा आपण संस्थेचे काम करतोय, आपण संस्थेच्या उपासिका आहोत आणि म्हणून सर्वांनी झोपू नका. पोहोचायचंय आणि त्या रात्री व्यक्तीशी आपल्याला काय करायचंय तर संपर्क साधायचाय. अशा प्रकारे आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचला जातो बौद्धाचार्य. कारण विधी घ्यायला आपला बौद्धाचार्य जातो त्यावेळेला किचन पर्यंत, ज्यावेळेला विधी घ्यायला आपण बौद्धाचार्य जातो त्यावेळेला बघतो त्यांच्या घरात आपली मुलं मागाशी सांगितल्याप्रमाणे वाईट मार्गाला न जाता धम्माचं आचरण करतील
अनेक छान प्रकारे मुलांच्यावर चांगल्या प्रकारे चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. म्हणून पुढे आता आपला संघ जर चारिकेसाठी किंवा भोजनासाठी निघालेला असतो, 80-80 वर्षाचे वयोवृद्ध सुद्धा आपल्या काय करत असतात तर पाया पडत असतात. म्हणजे एवढं आपल्याला त्या चिवरामुळं आपल्याला काय म्हणतो आपण ते सन्मान मिळत असतो. आणि असा हा मान सन्मान या बौद्धाचार्य, आणि म्हणून बौद्धाचार्य हा आपल्या संस्थेचा कणा आहे. कारण तो आपल्या संस्थेचा प्रचार आणि प्रसार करण्यात एक नंबरचा असतो. कारण आणि आपल्याला प्रत्येक गावापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावापर्यंत कधी पोहोचू तर प्रत्येक गावामधलं घर बौद्ध धर्माचं आचरण करेल, त्यावेळेला आपल्याला 56 गावापर्यंत पोहोचता येणार आहे. कारण आपण नुसतं जाऊन तिथे 56 गावापर्यंत पोहोचण्याचा काही मतलबच नाही. कारण तिथे भारतीय बौद्ध महासभेचा बोर्ड, तिथे जर लोक जर तयार झाले, धम्माच्या मार्गावर आले, तर आपण तिथे जाऊन शाखा निर्माण करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, एक आपण म्हणतो ना लिंक आणि टीम वर्कनं जर आपल्याला काम केलं आपण सर्वांनी, तर ते आपलं काम यशस्वी होणार. बघा हे आज टीम वर्कनं काम झालेलं आहे. कारण फक्त अमरावती पूर्व आणि अमरावती पश्चिमचे तालुके गावं मिळून एवढी टीम आपली इथे आहे. कारण तुम्ही टीम वर्कनं काम करत आहात. आणि मला वाटतंय आपले चोर पगार गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अमरावती पूर्व आणि अमरावती पश्चिमचं खूप छान प्रकारे काम आहे. आणि त्याबद्दल आपण आपल्यासाठी याचा जोरदार टाळ्या वाजवायचे, आपल्यासाठी वाजवायचे. कारण अमरावतीला असे संघटक मिळणं हे खूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाते त्यावेळेला मी चोर पगार गुरुजींचं सर्वांना उदाहरण देत असते. कारण म्हणजे चोर पगार गुरुजी एवढे आजार होते, त्यांची सर्जरी झाली तरी सुद्धा त्यांनी कामामध्ये व्यत्यय आणून दिले नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण आदर्श गुरुजींचा घेतला पाहिजे आणि आपण कामाला लागलं पाहिजे. म्हणजे आपण 56 गावापर्यंत कसं पोहोचू, तर आपण ज्या वेळेला संस्थेच्या नियमाप्रमाणे सर्व कामे करू, त्यावेळेला आपण संस्थेचं टार्गेट पूर्ण करू. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 56 गावापर्यंत पोहोचायचं आहे आणि आपण तिथे शाखा निर्माण करायचे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यकारिणीतील 40% पदं आपल्याला युवकांना द्यायचे. मग त्याच्यात मुलं असतील मुली असतील, त्यांना आपण काय करायचं तर संस्थेमध्ये घ्यायचंय. कारण संस्थेमध्ये घेतल्याशिवाय त्यांना पण संस्था काय आहे ते कळणार नाही, की नाही. म्हणजे 40% पदं म्हणजे 7% आपल्याला वरिष्ठांना द्यायचे, वरिष्ठ नागरिकांना द्यायचे आणि 40% पदं मुलांना द्यायचे. म्हणजे अशा प्रकारे आपला हा पहिला पॉईंट आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी आपल्यापर्यंत रोजचं छान म्हणजे मी म्हणत नाही छान प्रकारे, मी माझ्या माहितीप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा दुसरा आहे पदाधिकाऱ्यांनी दौरा करून बुद्ध विहारात, समाज मंदिर, नगरामध्ये बॅनर टेबल लावून बौद्ध सभासद अभियान राबवले. बघा हा महत्वाचा मुद्दा. पदाधिकाऱ्यांनी बघा आता मला त्यामुळे मोराडे गुरुजींचं ते कालच्याच मीटिंग मध्ये झालेलं आहे. ते काय त्यांचे काल रात्री मीटिंगला नव्हते, परंतु मगाशी आमचं रात्री बोलत बोलणं झालं की बाबा आपल्याला कसं प्रत्येक गावापर्यंत पोहोचता येईल. पदाधिकाऱ्यांनी दौरा करून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी दौरा करायचे. मग त्यांनी मीटिंग मध्ये त्यांच्या मार्गदर्शन केलं असेल पुरुष विभागाला. मला वाटतं पगार पण असतील त्या मीटिंगला, ते त्या मीटिंगला नव्हते. तरी पण आमच्या बोलण्यातून त्यांच्या असं जाणवलं की प्रत्येक तालुक्यामध्ये जेवढे गाव आहेत, जर प्रत्येक तालुक्यामधली जरी आपण कार्यकारिणी घेतली, 21 पदाधिकारी घेतले, 21 पदाधिकारी, त्याच्यातले 1-2 पदाधिकारी प्रत्येक गावात गेला आणि प्रत्येकाकडे एक सभासद पावती पुस्तक असेल, तर आपले किती तिथे पावती किती असतात, आपल्या 25 पावती असतात. तर 2 पावत्या पुस्तक जरी लिहिलं तरी आपण एका वेळेला 50 सभासद करू शकतो. एका गावाने 50 सभासद जरी आपले झाले तरी बघा आपलं टार्गेट कसं पूर्ण होते. म्हणजे अशा प्रकारे आपल्या सर्वांना काम करायचे. आपले जे पदाधिकारी आहेत त्यांनी बुद्ध विहार किंवा समाज मंदिर, नगरामध्ये जाऊन टेबल लावून तिथं बसायचं आहे. कारण आपली तिथं शाखा असणार आहे आणि शाखेतील लोकांना आपण पहिलं म्हणजे अगोदरच सांगून ठेवायचं आहे की बाबा अशा प्रकारे आम्ही तिथे येणार आहे सभासद नोंदणीसाठी आणि तुम्ही तिथली काय करायची आहे तर तयारी करायची आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण टीम वर्कनं आणि शिस्तबद्धपणे जर सर्व काम केलं तर आपले सगळे कामं व्यवस्थित होणार आहेत आणि आपल्या तिथे सभासद होणार आहेत. आपल्याला माहिती आहे आपली सभासद पावती केवढ्याची असते, फक्त 20 रुपयाची असते.
जर कुणाला सक्रिय सभासद व्हायचं तर ते 100 रुपयाचे आहे आणि आजीवन सभासद ही 1000 रुपयाचे. मला वाटतंय की आपले जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहेत, तालुक्याचे पदाधिकारी आहेत, या प्रत्येकाने 1000 रुपयाचे सभासद होणं गरजेचं आहे आणि व्हायलाच पाहिजे. कारण हा आपल्या संस्थेच्या ध्येय आणि उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट आहे की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी काय करायला पाहिजे तर आपल्या संस्थेचा सभासद होणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपल्याकडे जनगणना करायला लोक येतात त्यावेळेला आपल्या संस्थेकडं काय पाहिजे तर तुमची लोकसंख्या किती आहे तर ती दाखवण्यासाठी आपल्याला सभासद होणं गरजेचं आहे. कारण काय काय वेळेला ती लोक काय करतात, आपण हिंदू महार घेतो, आपण कोण आहोत तर बौद्ध आहोत आणि बौद्ध असल्यामुळे आपल्याला काय करायचं तर ज्या वेळेला आपण सभासद संस्थेचे व्हाल त्यावेळेला सभासद आपल्या संस्थेकडे तुम्ही आपल्याकडे किती लोकसंख्या आहे हे संस्थेकडे येणार आहे आणि संस्थेकडून आकडा वरती जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला तुझा या ठिकाणी भाषणाचा लाभ व्हावा म्हणून 2 मिनिटं देतो. आणि साहेबात मानवा पूर्ण माहिती घेऊन बघा. निश्चित जे 300% पाळतात त्यांच्या जीवनामध्ये सुख येतं, आनंद येतो आणि त्यांच्या जीवनामध्ये कल्याण होतं. एवढं सांगतो मी. पूर्ण हे वाचून दाखवलं असते तुम्हाला, पण त्याचा सार सांगितलेला आहे. सार म्हणजे तुम्ही येणाऱ्या चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या जयंतीच्या दिनी 56 गावांमध्ये ते जयंती साजरी करावी आणि मग आपल्या या कार्याला सुरुवात करावी एवढंच तुम्हाला अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय. बदलण्याची संकल्पना, बदलण्याची प्रक्रिया इकडे तिकडे बोलली जाते आणि जे सत्तेत आता जे आलेली आहे ते भगवान बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर असं देव संभावना अशी केली होती की त्यांच्याजवळ एका अस्पृश्यानं संविधान लिहिले तर ते अस्पृश्यानं संविधान लिहिले त्यामुळे किती जरी चांगलं असलं तरी आम्हाला संविधान मान्य नाही. दुसरी गोष्ट भंडारा साहेब ती मीटिंग सगळ्यांना आम्हाला अटेंड करावं लागतात. केंद्र असेल, राज्य असेल किंवा महिला विभाग असेल आणि त्या ठिकाणी जवळ आमच्या 12 वाजेपर्यंत मिटिंग जातात पूर्वी आणि रात्री 12 वाजता आम्हाला घरी जावं लागते, जेवण करावं लागतं. त्यांना निमंत्रित करून त्यांना मार्गदर्शन करू शकतो. अशा प्रकारे संस्था आपल्याला वाढवायचं आहे. मी संतसिद्धांचा पदाधिकारी व्हायला पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं आहे की जेवढे काही तालुक्यामध्ये पदाधिकारी असतील, जिल्ह्यामध्ये पदाधिकारी असतील, ग्रामशाखेत पदाधिकारी असतील, पुरुष असो स्त्री सगळ्यांनी संतसिद्धाला सामील व्हायला पाहिजे. हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे आपली संतसिद्ध हे सगळ्यात मोठं भारतातील एक प्रकारे स्वयं घोषित असं प्रकारे एक संरक्षक बळी निर्माण होऊ शकेल. म्हणून काळाची गरज म्हणून आपण ते करणं आवश्यक आहे. कारण आपण बघतोय की संविधानावर घाला पडतोय. संविधानावर तो म्हणजे संपूर्णतापर्यंत सुरू आहे. येणं प्रकारे वेगवेगळ्या क्लुप्त करून आपण जागृत असलं पाहिजे. आणि आपल्यासोबत इतर समाज आहे जे इतर जातीचे त्यांना ही जातविहीन करण्याकरता, त्यांना धर्माचा प्रचार करण्याकरता त्यांना आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आता आपण बघतो की त्यांच्या जे संविधानाच्या विरोधात आहे ते जातीच्या नावावर एकत्र करतात. आपण सगळे हिंदू किंवा आपण सगळे हिंदू राष्ट्र त्या भावनेने त्यांना उत्तेजित करतात. परंतु आपण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही अनुसूचित जाती आहेत संविधानामध्ये तुमच्या आमच्याकरता कशी तरतूद केली आहे. संविधानामध्ये आपल्याला करण्याकरता काय सुखसोयी केल्या आहेत. संविधानामध्ये आपल्याला शिक्षण असो, नोकरी असो किंवा जे काय आपल्या जीवनामध्ये अनुदान मिळायचं सोयी केलेल्या असतात. आपल्या गाव सुधारण्याच्या दृष्टीकोन, विकास कामं करण्याच्या दृष्टीकोन फंड वेगळा केला असतो. हे जे काही संविधानामध्ये त्यांना दाखवलेलं आहे ते नष्ट करण्याचा हळूहळू प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी हिंदू राष्ट्र करण्याचा प्रयत्न करतायत चालू आहे. म्हणून आपण कुठेतरी जागृत राहायला पाहिजे. म्हणून हे करण्याचं कारण हे आहे, मिशन 25 राबविण्याचं कारण हे आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी एक आपली जे कार्यकर्ते आहेत ते सक्षम आहेत. मला कुठले काय आलं की निमित्त कारण असं केलं की सभा घ्यायची. म्हणजे आपण आपल्या कार्यकारिणीमध्ये जर काही विषय असेल तर आपण सुद्धा आपल्या कार्यकारिणीचा सर्वसाधारण सभा घ्यायला पाहिजे. विचार मंथन व्हायला पाहिजे. आणि कसं विचारात म्हणजे सभा घेऊन त्यांच्यामध्ये भांडण नाही होऊन द्यायचे, एकमेकाचे मतभेद नाही दाखवायचे. तर ह्या सभा एक मताने सभा घेतल्या पाहिजे आणि एकमेकांनी एक मताने निर्णय घ्यायला पाहिजे. हा त्यांच्यामध्ये ठरलेला विषय आहे.
आपल्याला मिटिंग घेता गेलं ना तर हा त्याच्यावर बोलतो तो त्याच्यावर बोलतो. शेवटी तोही चावण निघून जाते आणि दुसराही चावण निघून जातो आणि विषय झाला राहतात. म्हणून हे लिच्छवी लोकांपासून आपण शिकायला पाहिजे की त्यांच्यामध्ये किती एक होती की एक मताने सभा घेत होते आणि एक मताने निर्णय घ्यायचा हा त्याच्यामध्ये होता. त्याचप्रमाणे त्यांचे जे काही ठरवून दिलेले नियम आहेत त्या नियमांचं कुठेही व्यत्यय येणार नाही की त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याचं ते दक्षता घेत असत, याचं ते हे करत असत, पालन करत असत. म्हणून अशा प्रकारचे त्यांचे नियम होते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे जे काही ज्येष्ठ लोक होते, जे काही अनुभवी लोक होते त्या लोकांचा ते आदर करत होते. आपण बघतो की आता आपल्या आईवडील म्हातारे झाले तर तरुण पोरं कसे वागतात मला माहिती आहे, परंतु ते लिच्छवी लोकांचं काय होतं की ते ज्येष्ठांना मान्यता देत होतं. कारण त्याचा अनुभव, त्यांचं जे ज्ञान, त्यांचे जे काही इतक्या वर्षाचा अनुभव हे सगळं धरून त्या ठिकाणी काम करत होते. आणि स्त्रियांना जबरदस्तीने अपमान करत नव्हते, स्त्रियांचा जबरदस्तीने अपमान करत होते, त्याचा मान सन्मान करत होते. हे लिच्छवी लोकांचं त्यावेळेस एक न हरवण्याचं कारण दादाकांनी सांगितलं. आणि एवढंच नाही तर त्यांचे जे पवित्र स्थळ आहेत, ज्या ज्या ठिकाणून प्रेरणा मिळेल, ज्या ठिकाणाहून त्यांना काही माहिती मिळेल, असे जे आपले पवित्र स्थळ आहेत त्याच्या त्या स्थळाच्या मार्फत जे काही त्यांना ज्ञान प्राप्त होईल अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं सन्मान, त्या ठिकाणी पवित्र स्थळाचा सन्मान राखणं. आणि शेवटी तथागतांच्या जे आचरण सांगतात, तथागतांचा धम्मत्व आहे त्या धम्मानुरूप काम करणं, यामुळं त्यांचा कधीही अजासत्व करून पराभव झाला नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो. म्हणून आपल्या हे सांगायचं कारण हे आहे की आपलं कार्यकारिणीमध्ये काम करत असताना आपण सुद्धा अशाच प्रकारे आपल्या तालुक्याची कार्यकारिणी, जिल्ह्याची कार्यकारिणी अशाच प्रकारे कार्यकारिणी ठेवावी असं मला वाटतं. आता मी पुढचं एक सांगतो की देशा महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, आमच्या सर्वांचे उद्धारकर्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना माझे विनम्र अभिवादन. धम्मपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बोराडे साहेब, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभा, आदरणीय स्वातीताई शिंदे, राज्याध्यक्षा महिला शाखा महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभा, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजयकुमारजी चोरपकर सर, राज्य संघटक महाराष्ट्र राज्य, अमरावती पूर्वचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोडकर सर, आदरणीय मायाताई दांडे महिला अध्यक्षा, त्याचप्रमाणे अमरावती पश्चिमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संतार सर आणि आमच्या संगीताताई सरदार पश्चिमच्या केंद्रीय शिक्षिका सरवटकर ताई, या सर्वांना आदरपूर्वक जय जय. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, पूर्व आणि पश्चिम, पुरुष आणि महिला सर्व पदाधिकारी, तालुक्याचे पुरुष आणि महिला सर्व पदाधिकारी, महानगर सर्व पदाधिकारी पुरुष आणि महिला, काही गावाकडून आलेले बौद्ध बांधव, या सर्वांना माझा सन्मानाचा जय जय. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते, पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते. त्याचप्रमाणे चांगल्या माणसाच्या सानिध्यात मन आनंदित होते आणि नाते घट्ट होते. म्हणूनच तुमच्यासारखी चांगली माणसं भेटणं म्हणजे हा सुवर्ण योगच म्हणावा लागेल. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच कायम राहो आणि आपले BSR 25 हे उद्दिष्ट सफल व्हावं हीच सदिच्छा असल्याने आपणा सर्वांचे आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक होते, नियोजित उद्घाटक आदरणीय SK भंडारे साहेब, ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे केंद्रीय कार्यालय प्रमुख भारतीय बौद्ध महासभा, हे काही अपरिहार्य कारणास्तव आपल्या या आजच्या कार्यशाळेला उपस्थित राहू शकले नाही, परंतु आपल्यासोबत त्यांनी ऑनलाईन संवाद साधलेला आहे. म्हणून त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते. त्या
चोरपगार सर. चोरपगार सरांबद्दल काय सांगावं. आपल्या सर्वांच्या मनात त्यांनी जागा निर्माण केली आहे आणि सर्वांच्या हृदयामध्ये त्यांना मानाचं आदराचं स्थान आहे. हम अक्षर थे आपने शब्द बनाया. हम अक्षर थे आपने शब्द बनाया. हम शब्द बने आपने उसका अर्थ समझाया. हम शब्द बने आपने उसका अर्थ समझाया. इस कर्म भूमि पर, इस भारतीय बौद्ध महासभा के कार्य पर जब जब हमारे कदम लड़खड़ाए आपने हमारा हौसला बढ़ाया, मार्गदर्शन कराया. इसलिए सर आप हमारे लिए बहुत बहुत खास है. इसलिए मैं आपका धन्यवाद करती हूँ. दुसरे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत आदरणीय बोराडे साहेब. बोराडे साहेबांनी श्रामणेर दीक्षा घेतली हे आपल्याला सांगितलं आणि प्रामाणिकपणाने आपल्या समोर सांगताना त्यांना अभिमानही वाटला की मला काही समजत नव्हतं, परंतु जीवन अंगावर घातलं आणि मला सगळं समजलं. मित्रांनो, या जीवनामध्ये किती ताकद आहे हे जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय बोराडे साहेब. सरांसाठी मी 4 ओळी बोलू इच्छिते. आप एक पद नहीं सर, आप एक पद नहीं, आप एक एहसास है. सर आप एक पद नहीं, आप एक एहसास है. हमारे भारतीय बौद्ध महासभा के आप सच में बहुत बहुत खास है सर. इसलिए आपका भी हम सभी के तरफ से धन्यवाद करती हूँ. यानंतर आमच्या स्वातीताई शिंदे यांनी तर BSI मिशन 25 हे आमच्या समोर अगदी सविस्तरपणे मांडलं. आम्ही काय करावं, काय करू नये हे अगदी सविस्तरपणे मांडलं. वेळेचं बंधन असूनही त्या कधी पुढे निघून गेल्या तर त्यांच्याच लक्षात आलं नाही. याचाच अर्थ ताईंचा अभ्यास आणि कळकळ ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आमच्यासाठी त्या, आमच्या सर्व महिलांसाठी त्या प्रेरणा आहे. जेथे समाज सारा हा एक रूप आहे. वामनदादा कर्डक म्हणतात, जेथे समाज सारा हा एक रूप आहे तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे. तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे. वादात रंगतेना रंगून भंगतेना. या भारतीय बौद्ध महासभेमध्ये सर्वांना समान आहे. म्हणून वादात रंगतेना रंगून भंगतेना नेतृत्व ते आम्हाला तीर्थ स्वरूप आहे, तीर्थ स्वरूप आहे. द्वेषाचा दर्प नाही तो काळ सर्प नाही. द्वेषाचा दर्प नाही तो काळ सर्प नाही. सत्कारणी कृतीचा जेथे हुरूप आहे, सत्कारणी कृतीचा जेथे हुरूप आहे. तन मनाने अंधनाने, तन मनाने अंधनाने जडतो धीमेपणाने. मानू तयास आम्ही तो भीम रूप आहे. मानू तयास आम्ही तो भीम रूप आहे. स्वातीताई शिंदे आम्हाला खूप छान माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक तालुका, शहर, वार्ड, ग्राम शाखा यांच्यामध्ये आम्हाला शाखा निर्माण करायच्या आहेत. घर तिथे समता सजीवन निर्माण होणे आवश्यक आहे. माणसाला माणसाशी जोडणे म्हणजेच धम्म आणि हा धम्माचा वसा आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी ताईला सांगू इच्छिते की निश्चितच ताई, तुम्ही ज्या आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली ते पूर्णत्वास नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. खूप मोलाचं असं मार्गदर्शन आपण आम्हाला केलं त्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने मी आपला आभार मानते. त्यानंतर आमचे जिल्ह्याचे लीडर आदरणीय प्रकाश बोरकर सर, बुद्धवंदनेचे प्रणेते, चोख नियोजन, सगळ्यांना फोन करून प्रत्येक कामाची माहिती देणे आमच्यासाठी ते प्रेरणा आहे. त्याचप्रमाणे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मुकेश सरदार सर यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या जिल्हाध्यक्षा मायाताई धांडे
यांनी सुद्धा आपल्या कार्याचा लेखाजोखा या ठिकाणी मांडला आणि जिथे जिथे त्यांना कमी वाटलं तिथूनच त्यांनी सांगितलं सुद्धा की आम्ही याच्यामध्ये मागे आहोत. त्याचप्रमाणे संगीताताई सरदार आमच्या या चारही जिल्हाध्यक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट केली आणि सोबतच असं आश्वासनही दिलं की आम्ही आमचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्णत्वास नेतो. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने राज्याला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून आपलंही काम वाढलेलं आहे, आपली जबाबदारी वाढलेली आहे. या चारही जिल्हाध्यक्षांनी खूप छान अशी माहिती दिली, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही सूर शब्दाच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी उठून जुळल्या पुन्हा न कळल्या अशा या रेशीम गाठी. आपण सर्व एक कुटुंब आहोत, भारतीय बौद्ध महासभेचा परिवार. म्हणून कुठून जुळल्या पुन्हा न कळल्या अशा या रेशीम गाठी ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. नाते तसे जुनेच होते कारण आम्ही सर्व बौद्ध होतो, परंतु शोधत होतो एकमेकांना. नाते तसे जुनेच होते. निमित्त ठरले आजचे BSI 25 कार्यशाळेचे आणि हे बंध रेशमाचे, हे बंध रेशमाचे. आपण सर्व जिल्ह्याचे पुरुष आणि महिला पदाधिकारी, सर्व तालुक्याचे पुरुष आणि महिला पदाधिकारी, महानगरचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. वेळाने आला परंतु शेवटपर्यंत थांबला. कार्यक्रम आपल्यामुळे यशस्वी झाला म्हणून आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानते. वरिष्ठांनी मला आपल्या आभार मानण्याची संधी दिली त्याबद्दल वरिष्ठांचे सुद्धा आभार मानते आणि थांबते. सर्वांना जय भीम. एक नाव सुटलेलं आहे, केंद्रीय शिक्षिका सरवटकर मॅडम उमाताई इंगोले यांनी सुद्धा आपल्या कार्यशाळेला उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आदरणीय भटकर सर सतत उभे राहून फोटो सेशन करत आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला त्यांचे सुद्धा आभार मानते. आणि आपले सरचिटणीस तिडके सर यांनी सुद्धा उत्कृष्ट संचालन केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते. प्रास्ताविक रमेश बडगे सर यांनी केली आणि खूप परखड शब्दामध्ये त्यांनी आपलं ते प्रास्ताविक केलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. अनवधानाने कोणाची नावं सुटल्यास एकदा पुन्हा सर्वांचे आभार मानते. निर्भीड पत्रकार नरभाऊ मोंडे पूर्णवेळ कार्यक्रमाला थांबले. कोणतीही बातमी असो ती वेळ लावत नाही आणि आमची भारतीय बौद्ध महासभा नेहमी ते प्रसिद्धी देतात. त्या निमित्ताने त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. सर्वांना जय हिंद. बहुत बहुत बढ़िया, शुक्रिया.